मित्र म्हणून ज्यावेळेस कोण कोणाला अडचणीत येतो त्यावेळेस आपल्याकडे घेण्यापेक्षा देण्यात आनंद जो आहे तो आनंद घेण्याचा प्रयत्न करा. कारण एखादा फोन आला म्हणून त्याचा इन्सल्ट करण्यापेक्षा त्याला काय तर मदत करण्याची भावना ठेवा. कारण भावना तुम्ही किती करताय आणि कशी करताय हे फार महत्वाचं आहे. कारण ओळख आहे, मला माहिती आहे, माझ्याजवळ आहे, ती माझ्या ओळखीची आहे आणि त्याने जर सांगायचं म्हटलं आणि तुम्ही बोलायला गेला तर त्याने फोन नाही उचलायचा, त्याने नाही तुम्हाला रिप्लाय द्यायचा असं न होता त्यांना रिप्लाय द्यायचं. बघा, वैयक्तिक निलेश्वर हे ठिकाण आहे, त्याच्याकडे बघायला चालू केलं. प्रत्येकाने करा, कारण प्रत्येक जण प्रत्येक कार्यात प्रत्येकाला देवाने जे नॉलेज दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वागतायचा. तुम्ही मोठे झाला म्हणजे तुमच्या मनाने नाही झाला, त्याच्यासाठी कोणाचे तर आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाचा सुद्धा विचार केला पाहिजे. मानसिकता चांगली ठेवली पाहिजे. आज बरेच जणांची मुलं आता मोठी झालेली आहेत, 7वी 8वी परीक्षा केलेली आहे. आजची पिढी कशी बिघडत चाललेली आहे त्यांच्यावर थोडं लक्ष द्या. प्रगती जशी होती, आता सरांना बघितलं तर आम्हाला घाबरण्यासारखं होते. आज आम्ही सरांना बघितलं की बाजूला साईड देऊन लांब उभा राहू शकतो, पण आज आमच्या पुढेच आमची पोरं येऊन तंबाखू मळत उभं राहायला लागलेली. ही व्यसना त्यांना थांबली पाहिजे आणि समाज नवीन घडवण्यासाठी स्वतः घडणं फार महत्वाचं असते. आणि याच्या व्यतिरिक्त मला सांगायचं तर माझं 18 झालेलं आहे. मी ज्योतिषशास्त्र, रेखाशास्त्र, वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र हे सगळं मी करतोय. त्याबद्दल आणि सगळ्यात मूलभूत गरज अन्न पाणी वस्त्र यापेक्षा बी आता लाईटीची गरज जास्त आहे आणि लोकांना उजेडात ठेवायचं हे महत्वाचं काम माझ्याकडून घडते.